नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर आखाड पार्टी स्पेशल असं चमचमीत चिकन फ्राय तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. एकदम सोप्या पद्धतीने बनवलंय. व्हिडिओ पूर्ण बघा. अजिबातही पाण्याचा वापर न करता, अजिबात पाणी न घालता मसाल्यामध्ये छान असं शिजवून घेतलेलं एकदम मस्त चमचमीत असं चिकन फ्राय आपण इथे केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे 1 किलो चिकन घेतलं. चिकन सुरुवातीला मीठ घालून छान असं स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे. धुवून घेतल्यानंतर संपूर्ण पाणी काढून घेतलं. याच्यामध्ये मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर त्याने 4 चमचे धना पावडर घालून घेतलेले आहे. छोटा चमचा आहे. पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतलेली आहे. 1 चमचा याच्यामध्ये मी भाजलेली जिरे पूड घालून घेतलेली आहे. अजिबात पाणी न घालता मसाल्यामध्ये छान असं शिजवून इतकं मस्त चमचमीत असं हे चिकन फ्राय होतं. तर आखाड पार्टीला नक्की बनवा. आता याच्यामध्ये एक मोठा चमचाभर आपण चिकन मसाला घालून घेऊया. सगळे मसाले आपल्याला इथेच घालून घ्यायचे. तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया. तर जास्तीचं तिखट नाही आहे. तिखट तुम्हाला जर जास्त चटपटीत आवडत असेल, जास्त तिखट आवडत असेल तर नक्कीच जास्त मसाले तुम्ही इथे घालू शकता. आता 1 चमचा याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली घातली. आता ही आपण घरीच बनवलेली आहे. फ्रेश अशी आपण इथे अद्रक आणि लसूण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही पॅकेटमधले सुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि आता घालून घेऊया फ्रेश दही. तर आपण पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा आहे. 2.5 चमचे इथे मी दही घालून घेतलेलं आहे. आता दही घालून घेतल्यानंतर आपल्याला हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. चिकनला सगळे मसाले चांगले असे चोळून घ्यायचे. तर बघा मी हाताने व्यवस्थित असं इथे आहे ना मसाले चांगले एकत्र करून घेतलेले आहे म्हणजे छान असं मॅरिनेट होतं. आणि तुम्हाला जर जास्तीचा वेळ जर असेल ना तर अगदी 2 तासासाठी सुद्धा तुम्ही असं छान मॅरिनेट करून घेतलेलं चिकन ठेवू शकता. छान मुरतं आणि मस्त चटपटीत चिकन फ्राय आपलं तयार होतं. आता जास्तीचा जर वेळ नसेल तर काहीच हरकत नाही. 10-15 मिनिटासाठी सुद्धा आपण असंच ठेवून देणार आहोत. आता मी फक्त हे 15 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवलंय. 15 मिनिटासाठी आपण असं साईडला ठेवलेलं आहे. आता 15 मिनिटानंतर लगेचच आपण चिकन फ्राय करायला घेऊया. तर त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलं, खडे मसाले घालून घेतले आणि लगेचच याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. तर मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले आणि उभे चिरून घेतलेले आहे. पातळ असा उभा कांदा चिरून घ्यायचा. गॅस फुल ठेवायचा आणि फुल गॅसवरती हा कांदा चांगला सोनेरी रंगावरती येऊपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. बघा कांद्याचा कलर किती छान असा परतलेला आहे. रंग खूप छान आलेला आहे आणि कांदा परतल्यानंतर छान असा खमंग वाससुद्धा आलेला आहे. आता याच्यामध्ये लगेचच मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण गॅस थोडा कमी करून घेऊया म्हणजे कांदा खाली करपणार नाही. आता याच्यावरती छान अशी लेयर लावून घ्यायची. आपल्याला गॅस कमी केलेला आहे. सगळं चिकन जे आहे ते पॅनमध्ये असं पसरवून ठेवायचं. छान लेयर लावून घ्यायची त्याची. याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. तर बघा चिकन मी अशा पद्धतीने कांद्यावरती घालून घेतले. सगळ्या पॅनमध्ये असं पसरवून घेतलेलं आहे. मस्त चिकन फ्राय होतं. चमचमीत असं हे चिकन फ्राय आहे ना, बघा नक्की करून बघा तुम्ही. आता सगळं चिकन आपण पॅनमध्ये असं ठेवून घेतल्यानंतर सुरुवातीला 2 मिनिटं आपण आहे ना गॅस फुल केलेला आहे. फुल गॅसवरती आता आपण हे परतवून घेऊया. गॅस जर कमी केला तर चिकनला लगेच पाणी सुटेल आणि मस्त असं हे चिकन फ्राय होणार नाही. त्याच्यासाठी आपण गॅस फुल केला आहे. फुल गॅसवरती 2-3 मिनिटासाठी परतवून घेतलं होतं आणि त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवलं. बघा किती छान असं तेल सुटलं. याच्यामध्ये ना आपण दही घालून घेतलं होतं ना, तर सुरुवातीला फुल गॅसवरती एक 3-4 मिनिटासाठी छान असं परतवून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून घ्यायचं. तर झाकण काढून बघा तुम्ही किती छान असं तेल सुटलेलं आहे या मसाल्यांना आणि मसालासुद्धा आपला छान असा खमंग परतला जातो. अजिबात कच्चा वास येत नाही. आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये ना लसूण ते घातलं होतं, तर लसणाचा सुद्धा खमंग असा वास यायला लागला आहे कारण की छान असं हे मसाल्यामध्ये भाजलेलं आहे. तर आता एकत्र करून घेतले. साईडचा मसाला तुम्ही बघू शकता. मस्त तेल सुटलेला आहे. छान असा मसाला परततो. अजून हे शिजण्याचं बाकी आहे, पण याच्यामध्ये अजिबात आपण पाणी घालणार नाही. आता गॅस आपण कमी करूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया. पुन्हा झाकण ठेवलं होतं आणि पुन्हा एक 3-4 मिनिटासाठी छान असं कमी गॅसवरती आपण शिजवून घेतलेलं आहे. त्याच मसाल्यामध्ये, तेलामध्ये आपल्याला फक्त हे असं सारखं हलवत राहायचं म्हणजे आपले मसाले अजिबात करपणार नाही. तर आता पुन्हा एकदा आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि गॅस इथे मी आता कमी केलेला आहे. म्हणजे मसाले अजिबात आपले करपायला नको. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला, त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतल्या. आता टोमॅटो आपण चिकनमध्ये घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया. तर अगदी बारीक अशा फोडी करून घेतल्यानंतर छान असं आता हे एकत्र करून घेतलेलं आहे बघा. आता टोमॅटो जसा शिजेल, मऊसूत होईल तसं या चिकनला पाणी सुटेल. त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि आता छान असं शिजवून घेऊया.
आणि हे बघा झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही कलर बघू शकता किती छान कलर आलेला आहे. मसाला तर एकच नंबर झालेला आहे. मस्त तेल सुटलेलं आहे आणि मस्त खमखमाट असा वास सुटलेला आहे. आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि कस्तुरी मेथी घालून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये इथे आता गरम मसाला ॲड करू शकता. पण किती चटपटीत खाता त्यानुसार मसाले घालून घ्यायचे. तर बघा आता कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे एकत्र करून घेतलं आणि स्पायसी चटपटीत असं चिकन फ्राय आपल्या इथे बघा किती मस्त झालेला आहे. दिसायला खूप सुंदर दिसतंय. मसाला अगदी मस्त एक नंबर झालेला आहे. छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. तर बघा अजिबात पाणी आपण घातलेलं नाही. छान असं हे वाफेवरतीच शिजलेलं आहे. पाणी घालायची गरज पडत नाही. चिकन शिजण्यासाठी खूप जास्तीचा वेळ लागत नाही. त्याच्यामुळे अजिबात आपण याच्यामध्ये पाणी घातलं नाही. मसाल्यामध्ये छान असं हे शिजवून घेतले आणि बघा चिकनसुद्धा छान असं अगदी मऊसूत शिजलेलं आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर ताटामध्ये आपण चिकन मसाला काढून घेऊया. तर बघा एक नंबर चवीचा असा चिकन मसाला आपला झालेला आहे. किती मस्त मसाला तयार झाला आहे. अगदी मऊसूत असं हे चिकनसुद्धा शिजलेलं आहे. तर ताटामध्ये काढून घेतलंय आणि बघा किती मस्त असा मसाला झाला आहे. खोबरं किंवा खूप जे दुसरं काही वाटण न घालता फक्त साध्या मसाल्यांमध्येच आपण हे बनवलेलं आहे. तर मस्त चिकन फ्राय झालं आहे. तर आषाढ पार्टीला तुम्ही अशा पद्धतीने चिकन फ्राय नक्की बनवून बघा. तर बघा चमचमीत चिकन मसाला आपला इथे तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर प्लीज प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील.